अकोला महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता सुरुवात झालेली आहे. 2017 मध्ये अकोला महानगरपालिकेवर भाजपची सत्ता होती. त्यानंतर कार्यकाळ संपल्याने 2.5 वर्ष हे प्रशासन राज्य या महानगरपालिकेवर होतं. या प्रशासनात राज्याच्या कार्यकाळात अकोला शहरात खूप मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहे. नेमक्या प्रमुख समस्या कोणत्या आहे या जाणून घेण्यासाठी काही अकोला शहरातील नागरिक माझ्यासोबत आहे. त्यांनाच विचारूया, दादा तुमच्या प्रमुख समस्या कोणत्या निर्माण झालेल्या आहे? पहिली गोष्ट तर जसं लोकांना इम्पॉर्टंट काय आहे, पाण्याची समस्या तर आमच्या इकडे अशी आहे की ते बोरिंग 5 वर्षापासून बंद पडलेली आहे, पण आता लोक कोणी येऊन बघितलं नाही त्या बोरिंगला. इतकी दूर अवस्था आहे. आणि नाली तर अशी आहे बापा, त्याच्या शेपटाचे किडे मागचे. आमची गरीब वस्ती आहे मेन तर, पण एक जण बी येऊन कोणी बघितलं नाही की नाली साफ होती की नाही, कोणी बोललं की नाही. आता सर्वच जण येतील, आता सगळेच मागतील, पण आजपासून 30 वर्ष झाले. 30 वर्षापासून आमच्या मूल्यात कोणी आलं नाही आमच्या गल्लीत. भाऊ, आमची गरीब वस्ती आहे म्हणून कोणीतरी याची काळजी घ्यावी आणि पुन्हा कोणी हा मुद्दा उचलावा, माझी हीच विनंती आहे. दादा तुमची काय प्रमुख समस्या आहे? जे आम्हाला आश्वासन दिले ते आमचे काही पुरे झाले नाही. 3 महिने झाले कम से कम ते बोरिंग बिघडलेलं आहे. कोणी आलं का? कोणीच नाही आलं. म्हणून आता या बारीनं आम्ही आमचा चेहरा उभा राहील. आम्ही चेहरा नवीन आणू बस. नवीन उमेदवार निवडून आणले असे काही नागरिकांचं म्हणणं आहे. माझ्यासोबत काही महिला आहे. आजी मला सांग, प्रमुख समस्या काय निर्माण आहे त्या? नाही नाल्याची आहे बापा, इकडे घाण किती राहते एरियात आमच्या. कोणी येऊन नाही पाहिजे ना, फक्त तेवढं म्हणतात आम्ही येतो, आम्ही करतो, कोणीच नाही करत. बुद्धविवार बी पाहिजे आम्हाला. आज किती वर्ष झाले आम्ही आधी रोडवर बसतो ना, बुद्धविवार ना नाही काही, आम्हाला काहीच नाही करत बापा. फक्त म्हणतात किंवा आम्ही करून देऊ, आम्ही करून द्यायचा काही पत्ता नाही. मग काय करतात आता? आम्ही उन्हात तानात बसतो, घडी येते की त्या पाण्यात बसणं, युवादात बसणं. थोडीशी कामाला मदत करा म्हणा, त्या बुद्धविवार बांधून काही ना काही तर पाहिजे की नाही. सोबत घरकुलाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. काय वाटतं तुम्हाला? घरकुलच नाही आले ना, घरकुलाची योजना होती काही बंद झाली. आता ते गरीब लोक आहेत ते त्याले तर घरकुल पाहिजेतच ना. घरकुलाची भाड्यानं आहेत ते किती वर्षापासून भाड्यानं, भाडं भरू तंग आले. आमची इच्छा आहे बा, ते घरकुलाची इच्छा आमची पुरी करावी. बाकी इच्छा काहीच नाही. जो मेंबर चांगला आला मी त्यानेच निवडून आलो. काय समस्या काय तुमची नेमकी? जेव्हापासून नगरसेवक आलेला आहे 5 वर्ष होतात, एकदा इथं ते नाल्या नाही काढल्या. म्हणाय गेलो तर म्हणता हो येतो, पाठवून राहिलो, असं करून राहिलो, यायचं नाही, छपटाच्या आळ्या पडल्या. मग आता कोणत्या नगरसेवकला आणायचं बाबा आणखीन? आता त्या पहिल्या नगरसेवकनं तर हे दाखवून दिलेलं आहे. आता काय प्रॉब्लेम काय, तुमची समस्या काय निर्माण झाली? आम्हाला मग ते घरकुल पाहिजे. घरकुल पाहिजे आम्हाला. कामावर माय घरकुल पाहिजे आम्हाला ना, आम्हाला ते नाल्या साफ करा बस, दुसरं काही नाही. घरकुलाची मोठी समस्या अकोला शहरात निर्माण झाली आहे. यासोबतच अनेक समस्या अकोला शहरात निर्माण झालेल्या आहेत. कॅमेरामॅन नौशाद पटेल सोबत अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.